केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहिल्यानगर दौऱ्यावर शिर्डीतील साईबाबांचं घेतलं दर्शन। लोणी येथे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार अनावरण। बाजारपेठेतील जाहीर सभेलाही राहणार उपस्थित। अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती। शाह महाराष्ट्रात येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक, मनसे आणि मराठा आंदोलकांना नोटिसा। गृहमंत्र्यांना भीती कशाची वाटते, खासदार संजय राऊत यांची टीका। बाळासाहेबांचं नाव घेण्याची रामदास कदमांची लायकी नाही, नमक हरामांना परिणामांना भोगावं लागणार, खासदार संजय राऊत यांचा इशारा। नारायण राणेंनी पोरांना आवरावं, नितेश आणि निलेश राणेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा इशारा। ठाण्यात महायुती विरोधात मविया आणि मनसे एकत्र, जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी पार पडली बैठक। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मविया आणि मनसे एकत्र असल्याचं चित्र। मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा। 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वादळ धडकण्याचा अंदाज। मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी। छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण। 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत बिजापूर जिल्ह्यामध्ये एकूण 410 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। आज भारत पाकिस्तान महिला संघ भिडणार। कोलंबोत रंगणार आयसीसी वन डे विश्वचषक सामना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।